नमस्कार. मी शिल्पा पुरंदरे. मी आज ज्या पुस्तकाबद्दल बोलणार आहे त्याचं नाव आहे सूर्याची सावली. हे पुस्तक आहे, तुम्हाला दिसत असेल तर. आणि ह्याचे लेखक आहेत नितीन अरुण थोरात. मी जेव्हा पहिल्यांदा हे पुस्तकाचं नाव ऐकलं किंवा लेखकांचं नाव ऐकलं तेव्हा मी खूप शुअर नव्हते की हे घ्यावं का नाही, वाचावं का नाही. पण लक्षात आलं, नंतर कळलं की ह्या पुस्तकाला राज्य शासनाचा पुरस्कार मिळाला आहे. मग मी क्युरिऑसिटी खातर हे पुस्तक विकत घेतलं आणि वाचलं आणि मला ह्या लेखकाची पुस्तकं खरंच खूप आवडली. मी अजूनही त्यांची 2-3 पुस्तकं वाचली आहेत आणि अजून बाकीची पण वाचायचा माझा मानस आहे. बघूयात. आता मी त्या वाचलेल्या पुस्तकांबद्दल तर मी बोलणार आहेच आहे नंतर पुढच्या व्हिडिओजमध्ये. पण आपण आज बोलूयात सूर्याची सावली या पुस्तकाबद्दल. हे पुस्तक लेखकांनी असं लिहिलं आहे की या पुस्तकाचं नाव त्यांनी त्यांच्या आई आणि वडिलांना डोळ्यासमोर ठेवून घेतलेलं आहे. त्यांच्या वडिलांचं नाव अरुण म्हणजे सूर्य आणि आईचं नाव छाया म्हणजे सावली, आणि म्हणून हे नाव सूर्याची सावली. बाप हा सूर्यासारखा असतो आणि आई ही त्याची सावली असते, असं त्यांनी या पुस्तकाचं वर्णन केलेलं आहे आणि हे खरंच खूप सार्थ आहे मला वाटतं. आपण आईबद्दल बरंच काही ऐकतो, वाचतो, पण वडिलांबद्दल फार काही लिहिलेलं नसतं. तर ह्या पुस्तकामध्ये वडिलांनी आपल्या मुलासाठी आणि बायकोसाठी आणि आपल्या कुटुंबासाठी केलेल्या पराकाष्ठांची गोष्ट आहे. तर ह्याचे जे मुख्य 3 कॅरेक्टर्स आहेत ते आहेत साजबा, त्याची बायको दिनी आणि त्याचा मुलगा सुभण्या. साजबा हे वडील असतात, दिनी ही त्यांची बायको आणि मुलगा त्यांचा सुभण्या. तर काही कारणांमुळे ते घरातून निघून गेलेले असतात. काही कर्जबाजारीपणा, काही घरात काही गोष्टी घडलेल्या असतात त्याच्यामुळे, आणि ते गावोगाव वणवण फिरत असतात. आणि ते फिरता फिरता ते एका गावामध्ये येतात आणि त्यांना तिथेच एक संधी मिळते आणि जे तिथे स्थायिक होतात. पण ही जी संधी असते ती एका अंधश्रद्धा किंवा एक परंपराला धरून असते. खरं तर साजबा या गोष्टीच्या पूर्णपणे विरोधात असतो. त्याला हे आवडत नसतं, पण त्याला त्यातून खूप पैसे मिळत असतात आणि म्हणून तो ते करत राहतो एका आशेनी की कधीतरी आपण हे थांबवूयात आणि हा जो पैसा आपल्याला मिळतोय त्याचा उपयोग आपण आपल्या मुलाच्या म्हणजे शुभण्याच्या शिक्षणासाठी करता येईल. म्हणूनच हे दोघंही दिनी आणि साजबा हे काम करत राहतात. ह्याच्यामध्ये ही गोष्ट इतकी छान रंगवली आहे की ज्या प्रकारे हे दोघं जण त्याच्यामध्ये अडकतात, त्या गावात येतात, मग त्या तिथल्या गावातल्या लोकांची रिॲक्शन, त्यांची प्रतिक्रिया, त्यांचे ह्यांच्याबद्दलचं झालेलं मत, परत मुलाला म्हणजे सुभण्या आजारी जेव्हा असतो तेव्हा त्याला त्याच्या ट्रीटमेंटसाठी किंवा इंजेक्शनसाठी सुद्धा दुसऱ्या गावाला जावं लागतं. त्यासाठी त्यांची वणवण होते, पैसा एक एक जमवून त्यांना ते सगळं करावं लागतं. अशी ही गोष्ट खूप छान रंगवलेली आहे. शेवट जे आत्ता मी जे तुम्हाला म्हटलं की आपल्याला असं वाटतं की चला म्हणजे हा पैसे कमवून मुलगा छान शिकून त्याला डॉक्टर बनवायचं असतं, तो बनला असेल. पण नाही, ह्याचा शेवट खूपच अनपेक्षित आहे, जो मी तुम्हाला आता सांगणार नाही. कारण जर मी तो शेवट सांगितला तर ह्या पुस्तकाचं सगळं मजा जाईल. तर तुम्ही वाचावं हे पुस्तक म्हणून मी हा शेवट अजिबात सांगणार नाही. पण शेवट अतिशय हृदयद्रावक आहे आणि आपल्याला चटका देऊन जातो. म्हणजे असा शेवट नसला पाहिजे नक्कीच, पण हे शेवटी कथा आहे, त्याच्यामुळे असा शेवट आहे त्याचा. आणि खरंचच खूप मनाला चटका लावून जाणारी गोष्ट आहे. खूप छान रंगवली आहे. यातली भाषा, ह्यातलं लिखाण खरंचच खूप छान आहे आणि मी सगळ्यांना आवर्जून सांगेन की हे नक्की वाचा. हे एक तरुण लेखक आहेत आणि त्यांची पुस्तकं, त्यांची लेखणी खरंच खूप चांगली आहे. मला तरी स्वतःला खूप आवडले नवीन लेखकांपैकी. तर मी सगळ्यांना नक्की सांगेन की तुम्ही सगळ्यांनी नक्की जरूर वाचा. धन्यवाद.